नमस्कार मित्रांनो, गुंतता हृदय तुझ्या सवे भाग 20 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कालच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की एक गुंड रियाची चेन चोरून नेतो आणि त्या आवाजाने रिषभ तिच्याकडे धावत येतो. आता पुढे व्हॉट हॅपन रिषभ सर, ते माझी चेन. रिया बोलतच असते की रिषभ त्या चोरामागे धावतो. तो थोडा पुढे जातो, तोच त्याला बाकी गुंड घेतात. चेन परत कर. रिषभ ज्या गुंडाच्या हाती चेन आहे त्याला करारी आवाजात म्हणतो. नाही करत गुंड, तुझ्याकडे जे आहे ते लवकर आम्हाला दे. दुसरा गुंड. रिषभ शांतपणे एक वार सगळ्यांना बघतो आणि ज्या गुंडाच्या हाती चेन असते ती हिसकावून त्याला मारायला सुरुवात करतो. बाकी गुंड रिषभला मारायला धावून येतात. तोच एक भारदस्त माणूस येऊन त्या गुंडांना मारतो. धो त्यांची धुलाई करतात. तसंच ते गुंड पळून जातात. करीम, तू इकडे. रिषभ त्या भारदस्त माणूस म्हणजेच करीमला विचारतो. ड्युटी सर. करीम. रिषभ गालात हळूच हसतो, पण त्याला करीमचा अभिमान व कौतुक दोन्ही वाटतं. त्याने नाही म्हटलं असलं तरी तो त्याची ड्युटी प्रामाणिकपणे करत होता. म्हणूनच तो त्याच्या मागे पुण्याला आला होता, रिषभला कळू न देता. आर यू ओके सर. करीम. यस. करीम. तू ठीक आहेस. रिषभ. यस सर. करीम. ते जायला निघतात तोपर्यंत रियाला शोधायला म्हणून अनघा आणि नील बाहेर येतात. तेव्हाच रिषभ व करीम तेथे पोहोचतात. मिस रिया, ही घ्या चेन. रिषभ तिच्यापुढे चेन करत बोलतो. थँक्यू सर. रिया. हा सगळा प्रकार बघून नील रिषभला विचारतो, काय झालं? रियाची चेन आणि करीम तू इथे कसा? नील एकावर एक प्रश्न विचारत असतो. त्यावर रिषभ सगळं त्याला सांगतो. तू ठीक आहेस ना रिया? तुला काही लागलं नाही ना? अनघा काळजीत विचारते. मी ठीक आहे ग रिया. मानलं पाहिजे यार करीम तुला. चक्क तुझ्या बॉसची ऑर्डर म्हणून तू इथे आलास. नील करीमचं कौतुक करत म्हणतो. बॉससाठी? सर, त्यांना एकटं नाही सोडू शकत मी. हीच तर ड्युटी आहे माझी. करीम. क्या बात है ऋषभ. करीम जैसा बंदा तेरे पास है तो तुझे कोई फिकर करने की बात ही नहीं है. नील करीमचं भरभरून कौतुक करत बोलला. चला आत जाऊया. रिषभ. तसे सगळे आत जायला निघतात. करीम मात्र त्याच्या कारकडे जायला वळतो. करीम आत चल. रिषभ. बॉस. तो पुढे काही बोलणार त्याआधीच रिषभ बोलतो, इट्स माय ऑर्डर. रिषभ. त्यावर करीम स्मित हास्य देतो व सर्वांसोबत आत जातो. दुसऱ्या दिवशी ते सगळे मुंबईला निघून जातात. रियाचं ऑफिसमध्ये सगळेजण कौतुक करतात, तिचं अभिनंदन करतात, पण तिचं कौतुक ऐकून मिनीचा मात्र जळफापड होत असतो. आजच्या भागात इथेच थांबूया. भेटूया नेक्स्ट भागामध्ये. मिनीचं आणि रियाचं काय होते पुढे ते जाणून घेण्यासाठी ऐकत रहा गुंतता हृदय तुझ्या सवे. बाय. टेक केअर. सी यू इन द नेक्स्ट.